शिक्षणाबरोबर खेळही तितकाच महत्त्वाचा आहे, पण आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये अनेकदा क्रीडा कौशल्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं आणि इथूनच सुरू होते फायटर स्पोर्ट्स अकॅडमीची क्रांती. फायटर स्पोर्ट्स अकॅडमीने आणली आहे महाराष्ट्रातील पहिली शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेली क्रीडा प्रशिक्षण योजना, जी शाळांमधील प्रत्येक क्रीडा प्रकाराला एक नव्या उंचीवर नेईल. आमचं ध्येय स्पष्ट आहे: क्रीडा शिक्षणाला अविभाज्य भाग बनवणे आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा संधी उपलब्ध करून देणे, त्यांचा आत्मविश्वास, फिटनेस आणि व्यक्तिमत्व विकास साधणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NEP आणि NSP 2025 च्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही ही सर्व योजना आखली आहे. क्रीडा म्हणजे फक्त खेळ नाही, तर शिस्त, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व घडवण्याची ती एक शाळाच आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा शिक्षण योजना खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच विद्यार्थ्यांना जर अगदी सुरुवातीपासूनच आधुनिक नव्या धोरणानुसार आणि विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार जर योग्य प्रशिक्षण मिळाले तर महाराष्ट्राचे चित्र नक्कीच बदलून जाईल. इथे 25 पेक्षा जास्त खेळ आहे आणि विशेष म्हणजे प्रशिक्षित कोच कडून विशेष मार्गदर्शन सुद्धा मिळणार. आजच्या मुलांना हवी चांगली शाळा आणि मजबूत शारीरिक आणि मानसिक पायाभरणी, आणि म्हणूनच फायटर स्पोर्ट्स अकॅडमी म्हणजे शिक्षणाबरोबर क्रीडा आणि भविष्याचा विजय. तुमच्या शाळेमध्ये फायटर स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्यासाठी आजच संपर्क करा. फायटर स्पोर्ट्स अकॅडमी, प्ले, परफॉर्म, प्रोग्रेस टू डेव्हलप ईच अँड एव्हरीबडी. आणि यासाठी फायटर स्पोर्ट्स या संस्थेने गेली 3 वर्ष रिसर्च करून महाराष्ट्र शासन क्रीडा धोरण 2025 आणि केंद्र शासन क्रीडा धोरण 2025 यानुसार एक अभिनव संकल्पना योजना तयार केली आहे. ही अशी पहिलीच योजना आहे जी केवळ पदकांपुरती मर्यादित न राहता सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तन घडवणारी आहे. क्रिकेट सारखाच इतर खेळांचा सुद्धा प्रचार आणि प्रसार व्हावा, हाच यामागचा उद्देश आहे. चला तर मग जाणून घेऊया हा संकल्प, ही योजना नक्की काय आहे. खेळ आता ही फक्त मक्तेदारी न राहता तो प्रत्येकाचा अधिकार बनेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेने महाराष्ट्र होईल फिट, सक्षम आणि स्वावलंबी. कारण या धोरणानुसार आपण फक्त खेळाडू घडवत नाही, तर उद्याचे नवभारताचे नागरिक घडवत आहोत. त्यामुळे होणारा नागरिक हा जबाबदार, शिस्तबद्ध आणि फिट असेल. या धोरणानुसार महाराष्ट्र होईल फिट, सक्षम आणि स्वावलंबी. कारण या धोरणानुसार आपण फक्त खेळाडू घडवत नाही, तर आपण नवभारताचे नागरिक घडवत आहोत, जे असतील शिस्तबद्ध, आरोग्यदायी आणि जबाबदार नागरिक. खेळातून घडतो विकास, विकासातून घडतो महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून घडतो सक्षम भारत.